नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभ राशीबद्दल आज आपण बघणार आहोत. कुंभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मन सतत विचार करत असतं. आपण एवढे सगळं का सहन करतोय? आपली वेळ कधी येणार? खूप वेळ थांबलात, देवावर विश्वास ठेव, स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी अपमान केला, कधी अश्रू रपवले, तर कधी येतच रात्री जागे राहिलात एकटेच. लोकांना वाटलं की तुम्ही कमकुवत आहात, पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटून देत नव्हतात, उभं ठेवत होतात. आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे. 20, 21, 22, 23 डिसेंबर 2025 नंतर कुंभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही, ते तुमचं संयम, विश्वास आणि सहनशक्तीचं उत्तर आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या अपेक्षा पलीकडची असेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमचं आयुष्य थेट शब्दासोबत तुमचं आयुष्य थेट जोडलेलं आहे. नंबर 1 आहे, 20 डिसेंबर नंतर सुरू होतो कर्मफळाचा निर्णय काळ. कुंभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात घडलं ते फक्त योगायोग नव्हतं. तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, पण प्रत्येक वेळ शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा. या मागचं कारण म्हणजे जुन्या कामात जो आता पूर्णपणे संपत आला आहे. 21 डिसेंबर नंतरची गृहस्थिती अशी बदलते, जुन्या चुका, अपूर्ण काम, थांबलेले फळ एकाएक मागून उघडू लागतात. हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपला तर स्पष्ट चिन्ह आहे. आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही, पण जे मिळेल ते टिकणार आहे. हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे. नंबर 2 आहे, डोळ्यातून अश्रू आणणारे पहिली खुशखबर. नेमकी कशी असेल? खुशखबर तुम्हाला कधी कळणार नाही, ते अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल. कदाचित फोन कॉल स्वरूपात येईल, कदाचित एखादा मेसेज स्वरूपात येईल, प्रत्यक्ष भेटीतून. पण एक गोष्ट नक्की आहे, ही बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल. त्यात शून्य आनंदाचा गोंधळ होणार, पण मग आतून भरून येईल. कारण खुशखबर तुम्ही ज्याच्या आशा सोडली होती, अशा गोष्टीचे संबंधित असेल. म्हणूनच हे अश्रूचे वेदनेचे नसते, तर अश्रू सुटकेचे असतात. नंबर 3 आहे, आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट. कुंभ राशीनेच आर्थिक बाबतीत खूप सहन केला आहे. पैसा येऊनही टिकत नाही, पैसा वेळेवर आला नाही. कुंभ राशीचे एका रात्रीत परिस्थिती बदलणार आहे, पण हे बदल सुरू होतील, ते मागे फिरणारे नसतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागणार आहेत. मित्रांनो, नवीन उत्पन्नाचा मार्ग तुम्हाला उघडच दिसणार आहे. कामात तुम्हाला फिरता येईल आणि कामासाठी तुम्ही नवीन ठिकाणी जाऊ पण शकता. भविष्याची चिंता तुम्हाला हळूहळू कमी होणार आहे. हा काळ तुम्हाला शिकवतो ती समृद्धी आणि फक्त पैसा नाही, तर सुरक्षिततेची भावना, जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. आता बघूया आपण नंबर 4. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना आता वास्तव्याची जाणीव होणार आहे. कुंभ राशीचा स्वभाव शांत असतो, म्हणून लगेच उत्तर देत नाहीत, पण सगळं लक्षात ठेवतात. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं, तर काहींनी तुमच्या अडचणींवर हसणं पसंत केलं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीपासून सावध राहायचं आहे. 21 डिसेंबर नंतरचे तुमचे उत्तर शब्दात नसेल, तर ते तुमच्या प्रगतीतून दिसणार आहे. होय मित्रांनो, जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल, तेव्हा त्यांना कळेल तुम्ही कधीच कमी नव्हता, फक्त वेळ तुमची नव्हती. नंबर 5, नात्यामधील चमत्कारिक पण शांत बदल. कुंभ राशीच्या आयुष्यात नाते नेहमीच सोपे राहिले नाही. तुम्ही मनापासून दिलं, पण बदलत दुर्लक्ष, शांतता दाखवणारे शब्द मिळाले. होय, नाती तुटली, काही फक्त नावापुरती उरली होती. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीपासून सावध राहायचंय. 2025 डिसेंबर हा म्हणजे शेवटचा महिना. यानंतर नात्यांमध्ये मोठा गोंधळ होणार नाही मित्रांनो, पण आतून बदल सुरू होईल. जो माणूस तुमचं महत्त्व समजत नव्हता, तो तुमच्याशी संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. काहींसाठी असे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचे संकेत सुद्धा असणार आहेत, तर काहींसाठी नवीन नात्याची शांतता, स्थिर सुरुवात होईल.
हे बदल अचानक नसतील, पण हे बदल नक्कीच होणार आहेत. हळूहळू हे बदल सर्वच तुम्हाला दिसूनच येतील. खूप खोल आणि प्रामाणिक असतील. आता नंबर 6 पाहूया. मानसिक थकवा संपून येणारी शांतता. कुंभ राशीची शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक वजन जास्त काळ व्हायला लागतं. कारण यामध्ये हे लोक मानसिक म्हणजेच डोक्याने जास्त विचार करतात आणि आतून पूर्णपणे ते खचून जातात. त्यामुळे तुम्हाला ते लोक जास्तच विचार करतात. विचार, चिंता, भविष्याची भीती, कोणालाही न सांगता सगळं सहन करत राहतात. सहन केलेला ताण 21 डिसेंबर नंतर मन जड राहणार नाही. तुम्हाला समाधान मिळायला लागेल. या सर्व गोष्टी आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहे. तुम्हाला तुमची झोप ही लगेच सुधारणार आहे. निर्णय घेण्याची क्षमता तुमची आता वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल आणि मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ठरेल. नंबर 7 आहे देवांची कृपा. प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे संकेत. काही वेळा देव उत्तर हे शब्दात देत नाहीत, तर परिस्थिती बदलून ते उत्तर देतात. कुंभ राशीच्या आयुष्यात असेच योगायोग व गोड जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. अडकलेली कामे अचानक मार्गी तुमचे लागणार आहेत. योग्य वेळी योग्य माणसे मिळतील. अडचणीमधून मार्ग स्वतःहून निघेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून देतील. तुम्ही एकटे नाहीत. कोणतीतरी तुमच्या मागे अदृश्य शक्ती नक्कीच आहे. ही अदृश्य शक्ती म्हणजेच तुमचे कर्म असणार आहे. तुमचे चांगले कर्मच तुमच्या अदृश्य शक्तीच्या पाठीमागून येणार आहेत. तुमच्यासोबत चालत आहे. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजेच स्वतःच शांत असणार आहे. ही शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असेल. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हळूहळू, शांतपणे, पण कायमस्वरूपी. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल की मी हार मानली नाही. म्हणूनच आज इथे आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर समजा तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.